नमस्कार. आज आपण पाहणार आहोत सामाजिक व धार्मिक प्रबोधन. सामाजिक व धार्मिक प्रबोधन म्हणजे काय? समाजामध्ये आणि आपल्या धर्मामध्ये कशाप्रकारे बदल घडून आला ते या आपण पाठामध्ये पाहणार आहोत. इंग्रजी शिक्षणाच्या प्रसाराबरोबरच नवे विचार, नवीन कल्पना, नवीन तत्त्वज्ञान यांचा प्रसार झाला. आता कारण त्यावेळेस इंग्रज भारतामध्ये आले. त्यांच्याबरोबर त्यांची जी संस्कृती होती, त्यांचे जे विचार होते, त्यांचे तत्त्वज्ञान होते, त्यांचं जे शिक्षण होतं इंग्रजी, ते स्वतः सोबत घेऊन आले होते. तर भारतातील लोकांना किंवा इतर सर्व लोकांना, भारतीयांना त्यांच्या संस्कृतीची माहिती मिळाली. त्यांच्या इंग्रजी भाषेबद्दल आपल्याला ज्ञान मिळालं, त्यांच्या कल्पना कळाल्या. तसेच पाश्चिमात्य विचार, संस्कृती याची भारतीयांना काय झाली तर ओळख झाली. यामुळे भारतीय समाजाच्या सामाजिक, धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक अशा सर्व क्षेत्रात बदल झाले. आता भारतीय समाजाचे मागासलेपण यांच्या अंधश्रद्धा, कारण भारतामध्ये बरेचसे लोक जे होते ते मागासले होते आणि त्यांच्यामध्ये बऱ्याचशा आजही आपण बघतो की ते अंधश्रद्धा पाळतात. त्यांची रूढीप्रियता, जातीभेद त्या काळात फार प्रमाणात पाहिले जात होता. त्यानंतर उच्च नीच हा भेदभाव होता. तर अशा भ्रामक कल्पना या समाजामध्ये रूढ होत्या आणि चौकस व चिकित्सक वृत्तींचा अभाव, कारण त्यांना काही कळत नव्हतं की यामुळे काय होऊ शकतं, कशाप्रकारे आपण असं जातीभेद करत आहोत, उच्च दाखवत आहोत, याची जाणीव त्यांना नव्हती. याची जाणीव सुशिक्षित समाजाला होऊ लागली. आता या इंग्रज भारतात आल्यामुळे काय झालं तर त्यांना ते सुशिक्षित समाजाला ते म्हणजे त्यांनी शिक्षण घेतल्यामुळे त्यांना त्यांच्या इंग्रजांच्या कशाप्रकारे त्यांची संस्कृती आहे, ते कशाप्रकारे व्यवस्थित राहतात, त्यांच्यामध्ये कुठलीही अंधश्रद्धा नाही, त्यांच्यामध्ये जातीभेद नाही, याची त्यांना सुशिक्षित समाजाला जाणीव होऊ लागली. देश प्रगतीपथावर नेण्यासाठी भारतीय समाजातील दोष व अनिष्ट प्रवृत्तींचे निर्मूलन करून मानवता, समता, बंधुता या तत्वांवर आधारित नवा समाज निर्माण करण्याची आवश्यकता होती. कारण भारतीय लोकांमध्ये अशी एक प्रथा होती की ते बरेच जाती धर्म होते. मग त्या जाती धर्मांनुसार त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रथा होत्या. त्यांना काही लोकांना उच्च जातीचे, काही जणांना त्याच्यापेक्षा खालच्या जातीचे, अशा वेगवेगळ्या कल्पना या भारतामध्ये होत्या. तर या ज्या प्रवृत्ती होत्या त्यामुळे काय होतं तर मानवता दिसून येत नव्हती किंवा समता निर्माण होत नव्हती, बंधुता दिसून येत नव्हतं. तर त्यामुळे हे सगळं काय आहे ना ते बाहेर निघून जाण्यासाठी त्यासाठी अनिष्ट प्रवृत्तींचे निर्मूलन, मानवता, समता, बंधुता या तत्वांवर आधारित नवसमाज निर्माण करण्याची त्यामुळे आवश्यकता भासत होती. भारतीय समाजातील विविध प्रश्न दूर करण्यासाठी सुशिक्षित विचारवंत आपल्या लेखणीद्वारे जनजागृती करू लागले. त्या विचारवंतांनी आपल्या लेखनामध्ये आपल्या समाजामध्ये अशा अनिष्ट प्रथा ज्या आहेत त्या दूर करण्यासाठी त्यांनी लेखन सुरू केलं होतं. तत्कालीन भारतात सुरू झालेल्या वैचारिक जागृतीला भारतीय प्रबोधन असे म्हणतात. अशा ज्या काही वैचारिक जागृती निर्माण झाली की अशा प्रकारच्या ज्या अंधश्रद्धा आहेत, समता, मानवता आणि बंधुता या तत्वांवरती आपल्याला काय करावं लागेल तर निर्माण करण्यासाठी आपल्याला काही लिखाण करावं लागेल किंवा काहीतरी पुस्तकं लिहावी लागतील. त्यालाच काय म्हटलं जातं तर भारतीय प्रबोधन. या वैचारिक जागृतीला काय म्हटलं जातं तर भारतीय प्रबोधन असे म्हणतात. आता धर्मसुधारणा व समाज सुधारणाचे पर्व. आता ब्राह्मो समाज हा कोणी स्थापन केला आहे तर राजाराम मोहन राय यांनी 1828 मध्ये बंगाल प्रांतात ब्राह्मो समाजाची स्थापना केली. बघा, त्यांनी अनेक भाषा व धर्माचा अभ्यास केला होता. त्यातूनच त्यांनी वादी विचारसरणी विकसित झाली. एकेश्वरवाद, उच्च नीच असा भेदभाव न पाळणे, कर्मकांडास विरोध, प्रार्थनेचा मार्ग अनुसरणे ही ब्राह्मो समाजाची तत्वे होती. कारण त्यावेळेस फार भेदभाव केला जात होता. मग ते भेदभाव न पाळणे, कर्मकांड, वेगवेगळे लोक वेगवेगळे कर्मकांड करत होते आणि प्रार्थना हाच एक मार्ग आहे असं ब्राह्मो समाजांनी सांगितलं. त्यांची ही तत्वे होती. राजाराम मोहन राय यांनी सती प्रथा, बालविवाह, पडदा पद्धती यांना विरोध केला. बघा, त्या काळामध्ये काय होतं की आपल्या पतीच्या मृत्यूनंतर त्याची जी पत्नी आहे त्या
त्याच्याबरोबर तिचं सती म्हणून दहन केलं जायचं. त्यानंतर लहान वयामध्ये लग्न म्हणजे बालविवाह आणि पडदा पद्धती म्हणजे अशा म्हणजे असा पदर तोंडावर जर कोणी समोर आलेलं असेल तर त्यांच्यासमोर आपण पडदा घेऊनच थांबायचं स्त्रियांनी. ह्या अशा प्रथा समाजामध्ये होत होत्या. तर ह्या राजाराम मोहन राय यांना ह्या प्रथा ज्या आहेत त्यांनी बंद करण्यासाठी सांगितलं. विधवा विवाह, त्यावेळेस विधवा एखादी स्त्रियेचा पती जर मरण पावला असेल तर तिचं लग्न पुन्हा परत होत नव्हतं. मग त्यानंतर जर तिचं म्हणजे जर इच्छा असेल किंवा समाजामध्ये मान्यता ते मिळवण्यासाठी विधवा विवाह, स्त्रियांचे शिक्षण, त्या काळामध्ये स्त्रियांना शिक्षण दिलं जात नव्हतं म्हणून स्त्रियांचे शिक्षण यांचे समर्थन केले राजाराम मोहन रायांनी. कोलकाता येथे हिंदू कॉलेजची स्थापना केली. कोलकाता येथे त्यांनी हिंदू कॉलेजची स्थापना केली आणि त्याचप्रमाणे संवाद कौमुदी या वृत्तपत्राद्वारे जनजागृती केली. आता आपल्याला हे कळालं की राजाराम मोहन रायांनी काय काय काम केलं आहे. विधवा विवाह आणि स्त्रियांचे शिक्षण यांचे समर्थन केले. कोलकाता येथे हिंदू कॉलेजची स्थापना केली आणि त्याचप्रमाणे संवाद कौमुदी या वृत्तपत्राद्वारे त्यांनी काय केली, जनजागृती केली. आता हे जे आहेत हे प्रश्न तुम्हाला वेगवेगळ्या परीक्षांमध्ये MCQ टाईपमध्ये हे प्रश्न विचारले जातात की संवाद कौमुदी हे कोणाचे वृत्तपत्र होते. तर आपल्याला लक्षात यायला पाहिजे त्यावेळेस की राजाराम मोहन राय. त्याचप्रमाणे आपल्याला कोलकाता येथे हिंदू कॉलेजची स्थापना कोणी केली किंवा हिंदू कॉलेज कुठे स्थापन झाले कोलकाता येथे, हे जे काय असे प्रश्न असतात हे लक्षात ठेवणं फार गरजेचे असतं. हे सगळं अशी ही माहिती असणे फार महत्त्वाची आहे. कोलकाता येथे हिंदू कॉलेजची स्थापना कोणी केलेली आहे तर राजाराम मोहन रायांनी केलेली आहे. आता हा संवाद कौमुदी हे जे वृत्तपत्र आहे हे कोणी लिहिलेले आहे तर राजाराम हे जे काय आहेत हे लक्षात ठेवणं फार महत्त्वाचं आहे. आता आपण पाहणार आहोत प्रार्थना समाज. दादोबा पांडुरंग तळखडकर यांनी 1848 साली मुंबई येथे परमहंस सभेची स्थापना केली. पुढे परमहंस सभा विसर्जित झाल्यानंतर तिच्याच काही सभासदांनी प्रार्थना समाज स्थापन केली. बघा, पहिले त्याचं नाव दादोबा पांडुरंग तळखडकरांनी कुठली मुंबई येथे परमहंस सभेची स्थापना केली. कधी केली? 1848 मध्ये. त्यानंतर ती विसर्जित होऊन म्हणजे ते जे प्रार्थना समाज ही परमहंस सभा जी आहे ती काय झालेली आहे, ते बंद पडली होती. त्यानंतर त्याच्यातूनच काही सभासदांनी मिळून प्रार्थना समाजाची स्थापना केली आहे. दादोबांचे बंधू म्हणजे दादोबा पांडुरंग तळखडकर आहेत, यांचे जे बंधू आहेत म्हणजे भाऊ आहेत, त्याचं नाव आहे डॉक्टर आत्माराम पांडुरंग. हे प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष होते. या संस्थेस मुंबई विद्यापीठातील तरुण पदवीधर मिळाल्यामुळे त्याची प्रतिष्ठा वाढली. का त्या काळामध्ये पदवीधर होणं फार म्हणजे म्हणतात ना फार मोठं म्हणजे काहीतरी शिक्षण मिळवल्यासारखं आहे. आज आपल्याला पदवी मिळाली तरी आपण तितकं महत्त्व नाही, मात्र त्या काळामध्ये पदवी मिळवणे, शिक्षण करणे हे खूप एकदम मानाचं स्थान, प्रतिष्ठा त्यांना मिळत होती. तर अशा या मुंबई विद्यापीठातील काही तरुण जे आहे ते जे म्हणजे अभ्यास पदवी त्यांना मिळाल्यामुळे त्यांचे या प्रार्थना समाजामध्ये ते सामील झाले होते. मग त्यामुळे त्या प्रार्थना समाजाचे काय आहे महत्त्व वाढले होते. आता त्यामध्ये कोण होतं बघा, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, डॉक्टर रामगोपाळ भांडारकर यांनी प्रार्थना समाजाचे कार्य पुढे चालवले. त्यांनी काय केलं तर मूर्तीपूजेला विरोध केला, एकेश्वरवाद, कर्मकांडाला विरोध, ही प्रार्थना समाजाची काय आहे तत्त्वे होती. उपासना व प्रार्थनेवर त्यांचा भर होता. त्यांनी काय केलं होतं की उगाचच मूर्तीपूजा करून काय मिळणार नाही, तर कर्मकांड करून काय मिळणार नाही, तर तुम्ही काय करा तर उपासना करा, त्याचप्रमाणे प्रार्थना करा, मात्र तुम्ही मूर्तीपूजा करून किंवा कर्मकांड करून तुम्हाला काहीच मिळणार नाही, असा त्यांचा उद्देश होता. प्रार्थना समाजाने सामाजिक सुधारणेसाठी अनाथालय म्हणजे ज्या मुलांना कोणीही नाही, आई वडील, त्यांच्यासाठी अनाथालये, स्त्री शिक्षण संस्था, कामगारांसाठी रात्रशाळा, दलितांसाठी संस्था सुरू केल्या. कारण त्यावेळी जर कामगार काम करत असेल तर त्यांना शिक्षणासाठी कसं मिळणार, त्यासाठी त्यांना रात्रीची शाळा, त्याला रात्रशाळा म्हणतात. तसेच दलितांसाठी काही संस्था सुरू केल्या. प्रार्थना समाजाचे सदस्य महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस क्लासेस मिशन स्थापन करून त्या माध्यमातून सामाजिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. ज्या समाजामध्ये काही समस्या असतात त्या समस्या सोडवण्यासाठी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना केली. त्यानंतर आपण पाहिला प्रार्थना समाज, ब्राह्मो समाज. आता आपण पाहणार आहोत सत्यशोधक समाज.
महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1873मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. 1873मध्ये केली बघा. समतेच्या तत्वावर आधारित समाज निर्मितीसाठी सत्यशोधक समाजाचे कार्य केले. कारण त्या काळामध्ये समाजामध्ये कुठल्याही प्रकारची समता नव्हती, भेदभाव केला जायचा, जातीभेद केला जायचा. त्यामुळे त्या लोकांमध्ये समता निर्माण होणे हे फार महत्त्वाचं होतं. त्यामुळे ज्योतिराव फुले यांनी पाहिलं, महात्मा फुले यांनी पाहिलं आणि त्याच तत्वावर त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्यांनी स्पृश्य अस्पृश्यतेला विरोध केला. त्याचप्रमाणे बहुजन समाजाच्या शिक्षणाचा पुरस्कार केला, स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला. त्यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांनी ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्यांचे आसूड, सार्वजनिक सत्यधर्म अशा पुस्तकांच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले. स्त्री पुरुष अथवा माणसांमध्ये भेद निर्माण करणाऱ्या चालीरीतींवर कडक टीका केली. त्यांनी काय केलं, वेगवेगळी पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत बघा. हे पुस्तकांची नावंसुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात की ब्राह्मणांचे कसब हे जोड्या लावांमध्ये सुद्धा होतं किंवा MCQ टाईप क्वेश्चनमध्ये सुद्धा केलेलं असतं. जोड्या लावा, MCQ आणि रिकाम्या जागा याच्यामध्ये ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्यांचे आसूड, सार्वजनिक सत्यधर्म या अशा पुस्तकाच्या मध्ये ही जी पुस्तकं आहेत तर कोणी लिहिली आहे, तर ज्योतिराव महात्मा फुले यांनी ही पुस्तकं लिहिलेली आहेत. हे बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलं जातं, तर तुम्ही लक्षात ठेवा. ब्राह्मणांचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्यांचे आसूड, सार्वजनिक सत्यधर्म हे कोणाची पुस्तकं आहेत, तर महात्मा फुले यांची. स्त्री पुरुष अथवा माणसांमध्ये भेद निर्माण करणाऱ्या चालीरीतींवर त्यांनी कडक टीका केली. आता आपण पाहणार आहोत आर्य समाज. आता स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875मध्ये आर्य समाजाची स्थापना केली. कोणी केली आर्य समाजाची स्थापना, तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी. सत्यार्थ प्रकाश हा वेदांवर भाष्य करणारा ग्रंथ लिहिला. सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ कोणी लिहिला आहे, तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिलेला आहे. प्राचीन वैदिक धर्म हाच खरा धर्म असून त्यात जातीपातींना स्थान नव्हते, स्त्री पुरुष समानता होती असे प्रतिपादन केले. आता त्यांनी बघा बरंच काही सांगितलं. प्राचीन वैदिक धर्म हाच खरा धर्म असून जातीपातींना स्थान नव्हते. त्या काळामध्ये जात असे काही ठराविक जाती असं नव्हतं, परत स्त्री पुरुष समानता होती, हे त्यांनी मान्य केलं होतं. वेदांकडे परत चला असे आर्य समाजाचे ब्रीद वाक्य होतं. तर हे वेदांकडे परत चला हे कोणाचे वाक्य होते, तर आर्य समाजाचे वाक्य होते. आर्य समाजाच्या भारतभर शाखा उघडल्या. भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी आर्य समाजाच्या या शाखा उघडल्या आणि आर्य समाजाच्या माध्यमातून ठिकठिकाणी शिक्षण संस्थाही उघडल्या गेल्या. आता रामकृष्ण मिशन, आता ही होती आर्य समाज हा दयानंद सरस्वतींनी स्थापन केला. त्याचप्रमाणे रामकृष्ण मिशन हे कोणी स्थापन केलं, तर रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य स्वामी विवेकानंद यांनी इसवी 1897मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केली. रामकृष्ण मिशनने लोकसेवेची कार्य केली. दुष्काळग्रस्तांना मदत केली. रोगी दीनदुबळ्यांना औषधोपचार, स्त्री शिक्षण, आध्यात्मिक उन्नती या क्षेत्रात मिशनने कार्य केले व आजही ते करत आहेत. स्वामी विवेकानंद उत्तम काय होते, तर प्रवक्ते होते. त्यांचे जे वक्तृत्वावर त्यांचा फार मोठा प्रभाव होता. त्यांनी इसवी 1893मध्ये अमेरिकेतील शिकागो येथील विश्व धर्म परिषदेत हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व केले होते. भारतातील तरुणांना त्यांनी उठा, जागे व्हा, ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका हा संदेश त्यांनी दिला होता. शीख समाजातील सुधारणा, शीखांमधील सुधारणेसाठी अमृतसर येथे सिंग सभा स्थापन झाली. या संस्थेने शीख समाजात शिक्षण प्रसार व आधुनिकीकरण घडून आणले. पुढे अकाली चळवळीने हे शीख समाजातील सुधारणावादी परंपरा चालू ठेवली. आता पुढे पाहूया स्त्री विषयक सुधारणा. ब्रिटिश सत्तेचा भारतात विस्तार झाला. त्या काळात भारतातील स्त्रियांची परिस्थिती ही दयनीय होती. त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, समानतेची वागणी दिली जात नव्हती. बालविवाह, जठरकुमारी विवाह, हुंडा पद्धती, सती प्रथा, केशवपण, विधवा विवाहस विरोध अशा प्रथा समाजात होतात. आता हे स्त्रीविषयक सुधारणा चळवळीमुळे ह्या ज्या आहेत याच्यामध्ये फार फरक पडला. तत्कालीन गव्हर्नमेंट होता लॉर्ड बेंटिंक यांनी सतीबंदीचा
करण्यासाठी राजा राम मोहन रॉय यांसारख्या समाजसुधारकांनी मदत केली. गोपाळ हरी देशमुख उर्फ लोकहितवादी यांनी शतपत्रातून स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार केला. आता हे शतपत्रे आहेत हे कोणाचे आहे तर गोपाळ हरी देशमुख उर्फ त्यांनाच काय म्हटलं जातं लोकहितवादी. त्यामुळे त्यांनी काय केलं, त्या शतपत्रातून त्यांनी स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार केला. 1848 महात्मा फुले यांनी पुणे येथे भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली. तर हा पण प्रश्न असतो की कधी काढली मुलींची पहिली शाळा कधी काढली तर 1848. कोणी काढली? महात्मा फुले यांनी काढली. कोठे काढली तर पुणे ते भिडेवाड्यात. त्यात त्यांना त्यांच्या पत्नी सावित्रीबाई यांची साथ लाभली. समाजातील कर्मठ लोकांनी केलेली टीका निंदा पत्करूनही सावित्रीबाईंनी शिक्षणाचे कार्य सुरू ठेवले. महात्मा फुले यांनी स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले. कारण त्यावेळेस बालहत्या केल्या जायच्या. जर मुली जन्माला येत असेल तर तिची हत्या केली जायची. त्याचनंतर केशव म्हणायची पद्धत बंद. जर एखाद्या स्त्रीचा जर पती मृत्यू झाला असेल तर त्यावेळेस त्या स्त्रियाला आपले केस जे आहेत ते काही काढून टकलं केलं जायचं. तर ती पद्धत जी आहे ती बंद व्हावी म्हणून नाभिकांचा संप घडून आणला. विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता मिळवून देण्यासाठी पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर, विष्णुशास्त्री पंडित व वीरेशलिंगम पंतलू यांनी विशेष प्रयत्न केले. गोपाळ गणेश आगरकर यांनी आपल्या सुधारक या वृत्तपत्रातून बालविवाह संमती वयाचा कायदा यावर परखडपणे मत मांडली. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी काय केलं होतं, मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली होती. ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना. आता हा सुद्धा प्रश्न विचारला जातो की ताराबाई यांच्या पुस्तकांचं नाव काय आहे तर स्त्री पुरुष तुलना. ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना या ग्रंथातून अत्यंत जहाल भाषेत स्त्रियांच्या हक्कांचा पुरस्कार केला आहे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुण्यात अनाथ बालिकाश्रम सुरू केला. विधवा परित्यक्त्या यांच्यासह सर्वच महिलांना शिक्षण घेऊन पायावर उभे राहता यावे हा त्यांचा हेतू होता. त्यांच्या प्रयत्नांमधूनच 20व्या शतकातील भारतातील पहिले महिला विद्यापीठ उभे राहिले. पंडिता रमाबाई शारदाश्रम संस्थेची स्थापना करून दिव्यांग मुले स्त्रिया यांच्या पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली. रमाबाई रानडे यांनी सेवा सदन संस्थेच्या माध्यमातून स्त्रियांसाठी परिचारिका अभ्यासक्रम सुरू केला. बघा हे कोणी केला? रमाबाई रानडे यांचं पुस्तकाचं नाव आहे सेवा सदन. तर पंडिता रमाबाईंनी शारदाश्रम या संस्थेची स्थापना केली. रमाबाई रानडे यांनी सेवा सदन संस्थेची स्थापना केली. या संस्थेतून स्त्रियांसाठी परिचारिका अभ्यासक्रम सुरू केला. त्यांनी स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून सरकारकडे मागणी केली. स्त्रियांवरील अन्यायाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लेखनातून वाचा फोडली. महात्मा गांधींनी स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला. स्त्रियांनी स्वातंत्र्य चळवळी दरम्यान मोलाचे योगदान दिले आहे. बघा अशा प्रकारे या सर्वांनी स्त्रियांसाठी एवढे लढल्यामुळे आज आपल्याला पाहता येतं की स्त्रियांना आज आपल्याला किती मान मिळतो. त्याचप्रमाणे स्त्रियांना वेगवेगळे हक्क दिलेले आहेत. यांच्या चळवळीमुळे आज आपल्याला हे सगळं काही मिळालेलं आहे. स्त्री सुधारणा चळवळीमुळे समाजातील अन्यायकारक प्रथा बंद पडण्यास मदत झाली. स्त्रियांच्या प्रश्नांना वाचा फुटली. स्त्रिया स्वतःचे विचार लेखनातून मांडू लागल्या. शिक्षणामुळे जीवनाच्या सर्व क्षेत्रात त्यांचे कर्तृत्व फुलून यायला लागले. आजही आपण बघतो की स्त्रिया आज कुठेही कमी नाहीत. कारण यासारख्या लोकांनी आपल्याला सक्षम बनवलेलं आहे. आपल्याला लढण्यासाठी त्यांनी ताकद दिलेली आहे. हे सगळं यांच्यामुळे घडलं आहे. जर यांनी काही केलं नसतं ना आज आपलीसुद्धा परिस्थिती जरा वेगळीच असली असती. मुस्लिम समाजातील सुधारणा चळवळ. अब्दुल लतीफ आणि मुस्लिम समाजातील धर्मसुधारणेला सुरुवात केली. यांनी काय केलं? अब्दुल लतीफ यांनी मुस्लिम समाजातील ज्या धर्मसुधारणा आहे त्यांनी सुरुवात केली. त्यांनी बंगाल प्रांतात द मोहम्मदन लिटररी सोसायटी या संस्थेची स्थापना केली. सर सय्यद अहमद खान यांनी मोहम्मदन अँग्लो
ओरिएंटल कॉलेजची स्थापना केली. पुढे त्याचेच अलीगढ मुस्लिम विद्यापीठात रूपांतर झाले. त्यांनी पाश्चिमात्य विज्ञान व तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला. पाश्चात्य शिक्षण आणि विज्ञान यांचा अंगीकार मुस्लिम समाजाने केल्याशिवाय त्यांची प्रगती होणार नाही असे त्यांचे ठाम मत होते. आता आपण पाहूया समाजातील चळवळी. हिंदू समाजाला सन्मानाचे स्थान मिळावे म्हणून 1915 साली हिंदू महासभा या संघटनेची स्थापना झाली. पंडित मदन मोहन मालवीय यांनी बनारस हिंदू विद्यापीठाची पायाभरणी केली. डॉक्टर केशवराव बळीराम हेडगेवार यांनी 1925 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नागपूर येथे स्थापना केली. पंडित मदन मोहन मालवीय यांनी बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना केली. डॉक्टर केशवराव हेगडेवार यांनी 1925 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नागपूर येथे स्थापना केली. हिंदुत्ववादी तरुणांची शिस्तबद्ध व चारित्र्यसंपन्न संघटना उभारणे हे त्यांचे काय होते ते ध्येय होते. आता आपण पाहूया स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रत्नागिरी येथे हिंदू धर्मातील सर्व जातींना मुक्त प्रवेश असणाऱ्या पतित पावन मंदिराची निर्मिती केली. भोजनादी कार्यक्रम राबवले. आधुनिक भारताच्या इतिहासात प्रबोधनाचा हा आविष्कार फार महत्त्वाचा होता. स्वातंत्र्य, समता, राष्ट्रवाद या कल्पनांनी भारलेल्या सुधारकांनी राजकीय क्षेत्रात राष्ट्रव्यापी चळवळी उभी केल्या. तिचा अभ्यास आपण पुढील पाठात पाहणार आहोत. तर कशाप्रकारे सर्वांनी मिळून या मोठमोठ्या यांना आपण काय म्हणू शकतो, शब्द नाही आहेत यांच्यासाठी सांगण्यासाठी. यांनी आपल्यासाठी खूप मोलाची कामगिरी केलेली आहे बघा. स्त्रियांसाठी जे काही केलेलं आहे, त्यांच्या विवाह, स्त्रियांचे शिक्षण मिळालं, स्त्रियांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी परवानगी दिली. त्याचप्रमाणे त्यांनी जाती धर्मांमध्ये कशाप्रकारे भेदभाव होता, उच्चनीचता होता, रूढीप्रियता होती, अंधश्रद्धा सगळ्यांना निर्मूलन केले आणि अशा प्रकारे भारतामध्ये सामाजिक व धार्मिक प्रबोधन घडून आले. जर हा धडा तुम्हाला समजला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, जेणेकरून इतरांनाही हा धडा समजेल आणि त्यांच्यापर्यंतही ही माहिती मिळू शकेल. धन्यवाद.